तर नेपाळमध्ये झालेल्या मिस हेरिटेज इंटरनॅशनल या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये मराठमोळी शीतल उपरे सेकंड रनर अप ठरली आहे। तिच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी सुवर्णा जैन। नागपूरची शीतल उपरेनं नेपाळमध्ये झालेल्या मिस हेरिटेज इंटरनॅशनल 2014 या कॉन्टेस्टमध्ये सेकंड रनर अपचा मान मिळवला आणि तिच्याचकडून आपण आता जाणून घेणार आहोत। स्वागत तुझं मी मराठीमध्ये आणि खूप खूप अभिनंदन तुझं। धन्यवाद आणि खूप खूप आभार तुमचे की तुम्ही इथे आलात, आपण इंटरव्ह्यू घेतात होता। 60 पैकी टॉप 20 मध्ये तू सेकंड रनर अप राहिली आहेस, खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे। आज नक्कीच आज मी ऊपर आसमानी जय असा क्षण असेल तुझ्यासाठी, काय सांगशील? हो, खरंच ॲक्च्युली ही फीलिंग्स आत्ता जी मी एक्सपिरियन्स करते आहे ही खूप मानाची गोष्ट आहे माझ्यासाठी आत्ता, कारण ऑल ओव्हर ग्लोबमधून किंवा ऑल ओव्हर वर्ल्डमधून 60 कंट्री, त्यामध्ये नंतर मग 20 फायनलिस्टमध्ये येणं आणि त्यानंतर मग टॉप 3मध्ये आणि सेकंड रनअप म्हणजे मला ॲक्च्युली भारताचं नाव पुढे करता आलं, त्याच्यासाठी मी आय फील रिअली ग्रेटफुल। आणि सगळ्यात पहिले मी हे म्हणू इच्छिते की थँक्यू सो मच फॉर द अलमायटी, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, आणि माझे पॅरेंट्स, माझी फॅमिली आणि सगळेच आपले भारतवासी ज्यांनी मला सपोर्ट केलं। मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स ह्या सगळ्यांची पॅरामीटर इट्स ऑल अबाउट ब्युटी, पण मिस हेरिटेज इज द ब्युटी पॅजंट जिथे आपण आपल्या भारताचं हेरिटेज, आणि इट इज नॉट ऑल अबाउट ब्युटिफुल फेस किंवा ब्युटिफुल बॉडी, ब्युटिफुल फिगर, बट इट्स ऑल अबाउट हाऊ ब्युटिफुल विदिन यू आर, हाऊ ब्युटिफुल हार्ट यू हॅव, आणि किती ब्युटिफुल आपली थॉट प्रोसेस आहे। आपण आपल्या नेशनबद्दल किंवा ॲज बिंग अ हेरिटेज दुसऱ्या नेशनच्या हेरिटेजबद्दल आपण काय विचार करतो, यासुद्धा पॅरामीटर तिथे विचार केले जातात। मी मराठीच्या लोकल ग्लोबल न्यूज आर मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन